नमस्कार, मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधतो आहे. आज मी आपल्यासमोर चांदवडी रुपया या माझ्या ललित गद्य पुस्तकातील वाटणीची घुसमट या ललित गद्याचं वाचन करणार आहे. वाटणीची घुसमट. प्लॉट खरेदीच्या कामासाठी तालुक्याला गेलो होतो. सर्व कागदपत्र संबंधी व्यक्तीकडे देऊन मोकळा झालो आणि एकदा त्या माणसाने ती काळजीपूर्वक पाहिली. एक दोन ठिकाणी सह्या अंगठे दिलं आणि मी बाजूला बसलो. थोडा वेळ असाच गेला. त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या माणसांची तिथे गर्दी झाली. मग तोच मला म्हणाला, सर तुम्ही आत्ता इथून गेलात तरी चालेल, दुपारी 3 वाजता या. मी त्याच्याकडे शंकेनं पाहू लागलो. तसा तो म्हणाला, सर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो इथे गर्दी करण्यापेक्षा बाहेर जाऊन चहा पाणी घेऊन या. तोपर्यंत मी टायपिंग करतो, झेरॉक्सच्या प्रती काढतो, कोर्टाचं तिकीट लावतो आणि सगळी कागदपत्र ओके करून साहेबाच्या टेबलावर नेऊन ठेवतो. आणि आपलं काम दुपारी 3च्या पुढेच सुरू होणार आहे. त्यामुळं हिथं बसून राहण्यापेक्षा तुम्ही बाहेर फिरून आला तरी चालेल. त्याचं मला पटलं. मी तिथून उठलो. तसाच पुढे निघालो. कुठं जायचा हा प्रश्न होता. कोर्टाच्या इमारतीच्या पुढे मोकळ्या आवारात गेलो. तोच माझे पुढून मित्र आले, ॲडव्होकेट सोपान पाटील आणि ॲडव्होकेट अभिजित पाटील. दोघांना आम्ही भेटलो. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. जवळच कोर्टाच्या आवारात असणाऱ्या ऑफिसमध्ये बसून गप्पा सुरू आमच्या होत्या. त्या दोघांच्याकडे पक्षकार येत होते. त्यांची शंका ती दोघं निरसन करत होते. बारकाईने संभाषण मी त्यांचं ऐकत होतो. माझ्या मित्राकडे येणारी मंडळी आसपासच्या खेड्यातून तर काही शहरातून आलेली. या सर्व मंडळीमध्ये सर्वच वयोगटाची माणसं होती. अशिक्षित होती, सुशिक्षित होती, चांगली शिकल्या सवरलेली होती. विशेषतः निम्म्यापेक्षा जास्त वयाची संख्या जास्त होती. या सर्व मंडळींच्या कोर्टात केसेस होत्या. त्यांच्यापैकी 80% या केसेस वाटणीच्या संदर्भातल्या होत्या. घर, जमीन, मालमत्ता, वाहन, पाईपलाईन या संबंधीच्या विरोधात असणाऱ्या केसेस ही सगळी मंडळी त्यांच्या नात्यातली होती. कोणाची भावाविरुद्ध, कोणाची चुलत भावाविरुद्ध, तर कोणाची चुलत्या विरुद्ध, तर कोणाची पै पाहुण्याविरुद्ध, कोणाची शेजाऱ्याच्या विरुद्ध वाटणी संबंधीच्या या तक्रारी होत्या. त्यांना त्यांच्या हक्काची वाटणी मिळावी आणि ती मिळत नसल्यामुळं आपल्याला न्याय मिळावा म्हणून माणसं वर्षानुवर्षे पदरमोड करून कोर्टाच्या चक्रा मारत होती, पायऱ्या झिजवत होती. काहींची तर उभी हयात गेलेली. पुढील तारीख मिळाली की पुन्हा यायचं, पुन्हा पुढील तारीख घ्यायची आणि कधी निकाल मिळेल याची शाश्वती नसायची. तासा 2 तासात मला हे कळून आलं. पत्रकारांचं चेहरं आणि वाटणीची त्यांची उभ्या आयुष्यात केलेली पायपीट, त्यांची झालेली फरफट ओढाताण, यातून आलेलं नैराश्य, वाया गेलेला पैसा आणि वेळ, हाती काहीच न आल्यानं जगणंही त्यांना नकोसं झालेलं. हतबलता आणि असहाय्यता, एकाकीपणा मला कोर्टाच्या आवारात दिसून आलं. चला छात्री घेऊ, माझे मित्र मला म्हणाले. आम्ही पक्षकारांच्या गराड्यातून बाहेर पडलो. जाता जाता ॲडव्होकेट अभिजित आपल्या मदतनीस आला. पोर सौदा वकिलाला म्हणाला, अरे सर्वांच्याकडून आजची फी घे आणि त्यांना पुढील तारीख देऊन टाक. चला. नको ते माझ्या कानावर आलं. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं तर हसत हसत सोपानरावच म्हणाले, अहो सर हे आमचं रोजचंच रुटीनचं काम आहे. आम्ही काय करणार? आमच्या अशिलाचा विरुद्ध पार्टीचा वकील लाख कारणं सांगून नुसत्या पुढच्या तारखा घेतोय. चालायचं, हे असंच चालायचं. चहासाठी जवळच्या हॉटेलात गेलो. तिथेही तोबा गर्दी. वकील आणि पक्षकार, कोर्टाच्या कामासाठी, इतर कामासाठी आलेली माणसं. चहाची ऑर्डर दिली. मी शांत बसून होतो. इतरांचं बोलणं माझ्या कानावर येत होतं. वकील मंडळी सोडली तर तिथं असणारा प्रत्येक माणूस वाटणीचा संदर्भ घेऊनच बोलत होता.
आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगत होता. मी शेवटचा चहाचा घोट घेत असताना पलीकडच्या टेबलावरचा वयस्कर माणूस म्हणाला, आता डेंगलो बाबा, ह्या वाटणीसाठी हेलपाट घालून घालून घायला आलो. 20 वर्ष झाली तारका खेळतोय. आता या कोर्टाच्या वाटेवरच एखाद्या दिवशी माझा जीव जायचा. खरं वाटणी काय मिळेल असं वाटत नाही. मी चहाचा शेवटचा गोड घेतला. मला चहा गोड असूनही कडवट लागला. आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. माझे मित्र आपल्या कामासाठी निघून गेलं. मी माझ्या कामासाठी निघून आलो. माझे प्लॉट खरेदी संबंधीचं काम होतं. संबंधित एजंट बरोबर माझे साक्षीदार, ओळखीची माणसं आम्ही फिरत होतो. सांगल तिथं थांबणं, सया करणं हे सर्व सुरू होतं. दुसरीकडे माझ्या डोक्यात वाटणीची घुसमट मात्र जाता जात नव्हती. वाटणीची घुसमट घेऊनच मी घरी आलो. पुढे 2 दिवस माझ्या डोक्यातून हा विचार जाता जात नव्हता. ही जीवघेणी घुसमट आणि जे माझं आहे ते मला मिळालं पाहिजे म्हणून उरेफोड करणारी माणसं, त्यांची ती अगतिकता, असहाय्यता, दीनपणा जाता जात नव्हता. वाटणी या 3 शब्दांनी मला घेरून टाकलं. विश्वाच्या निर्मितीपासून वाटणी सुरू झालेली आहे. हे वाटणीचे चक्र तेव्हापासून फिरत आहे आणि फिरतच राहणार. माझी आई म्हणायची, 9 खंड पृथ्वी आणि 10 खंड काशी, म्हणजे ही वाटणी झाली की. पुराणात देव आणि दानव यांच्यामध्ये वाटणीसाठी युद्ध झाली. रामायणात तर दुसरं काय आहे. कैकेयीने दशरथाकडे 2 वर मागून घेतले, म्हणजे वाटणीच मागून घेतली की. एका वाटणीमध्ये आपल्या मुलाला भरताला राजा करायचं आणि दुसऱ्या वाटणीमध्ये रामानं 14 वर्षे वनवासाला जायचं. आणि शेवटी रामायणच घडलं नाही. महाभारतामध्ये हेच घडलं. कौरव आणि पांडवांना अर्धी वाटणी द्यायला हवी होती. अर्ध राज्यच काय, अर्धी वाटणीच काय, 7 गावं सुद्धा नाही. इतकंच काही सुईच्या टोकावर होईल एवढी सुद्धा जमीन आम्ही देणार नाही, असं कौरव पांडवांना म्हणाले आणि महाभारत घडलं. पूर्वी परकीयांनी भारतावर आक्रमणे केली. वाटणीसाठी युद्ध झाली. मुस्लिम राजवटीत या वाटणीपायी कोणी वडिलांना कैद केलं, ठार मारलं, पाठच्या भावांना, पोटच्या मुलांना. आणि माणसं सत्तेवर आली. वाटणीसाठी ही माणसं सत्तेवर आली. सख्या भावांना ठार मानून, नात्यातल्या माणसांचं रक्त सांडून. अहो, बाहुबली असो नाहीतर सिकंदर, नेपोलियन असो नाहीतर हिटलर किंवा इंग्रज सुद्धा, कोणाला वतन हवं, कोणाला निम्म राज्य, तर कोणाला देशमुखी. ज्याला जे हवं ते वाटणीत त्याने मिळवलेलं. कोणी आपल्याला वाटणी असणारी वाटणी तलवारीच्या जोरावर मिळवली, तर कोणी बंदुकीच्या जोरावर मिळवली, कोणी लिखापडीच्या जोरावर. ज्यानं त्यांना आपली वाटणी कधी मिळणार नव्हती ती वाटणी मिळवली. इंग्रजांनी तर फितुरीचा सुरुंग लावून वतन खालसा केली. व्यापाराच्या नावाखाली वाटणीची वाट सोपी केली. वाटणीमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतच आलाय. लोण्याचा गोळा, मांजरांची भांडणं आणि माकडाने केलेली मध्यस्थी. वरच्यावर लोण्याचा गोळा माकड समसमान वाटणीच्या नावाखाली खाऊन टाकतं. वाटणीचा शेवट असाच होतो. पुढं भोकेल्या मांजराची मात्र कळवण सुरूच राहते अखंडपणे. इंग्रजांनी हिंदुस्थानाची वाटणी केली, त्याला फाळणी असं गोंडस नाव दिलं. भारत आणि पाकिस्तान अशी हिंदुस्थानाची वाटणी केली. वाटणीचा इस्तव पुरून ठेवला. पुढच्या पिढीत त्याचा वनवा झाला. देश स्वतंत्र झाला. अहो, राज्य खालसा झाली. भाषावार प्रांत रचना म्हणजे तरी काय आहे, शेवटी वाटणीच ना. तरी सुद्धा बेळगाव कारवार सारखा प्रश्न या वाटणीच्या मागे राहिलाच. पुरलेल्या विस्तवासारखा. अरे, गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 राज्य मुंबई शहरासाठी भांडत राहिली, झगडत राहिली. या वाटणीमध्ये अनेक जण शहीद झाले. वाटणीच्या पोटी दडला आहे तो स्वार्थ, अहंभाव, खोटी प्रतिष्ठा, सत्ता, लालसा, हव्यास आणि पराकोटीची ईर्ष्या. हे सर्व वाटणीमध्ये दडून आहे. वाटणीचा शेवट हा शक्यतो नाशालाच कारणीभूत ठरतो. तरी सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत, शेताच्या बांधापासून देशाच्या सरहद्दीपर्यंत
नदीच्या उगमापासून संगमापर्यंत, संगमापासून समुद्राला मिळेपर्यंत ही वाटणीच आहे. नदीच्या पाण्यात वाटणी, समुद्रात वाटणी, क्षितिजापर्यंत समुद्र आहे तिथपर्यंत वाटणी. अरे पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वाटणीचा आणि वाटणीच्या घुसमटीचा वावर सुरूच आहे. देशामध्ये सरहद्दीवरून वाटणी, राज्यामध्ये भूप्रदेशावरून वाटणी, नद्यांना धरणं बांधली, त्या पाण्यावरून आणि पुनर्वसनावरून मतदारसंघ, संसद, मंत्रीपद, पक्षांतर, अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी ही वाटणीच आहे. माझा किंवा आमचा वाटा, आमची वाटणी कुठे आहे? आम्हाला वाटणीपण सर्व हवं आहे, काय मिळत नाही. आणि म्हणून खाते वाटपात वाटणे, अनुदान देताना वाटणे, वीज, पाणी, रस्ते, रेल्वे, कर्ज, अनुदान, विकास कामं सगळीकडे वाटणीच वाटणी आणि वाटणीची घुसमट ही सगळीकडे सुरू आहे. तिचा वावर असाच सुरू होतोय. कोणी विदर्भाची वेगळी मागणी करतो तर कोणी तेलंगणाची मागणी करतो, कोणी तालुका तर कोणी जिल्ह्याची वाटणी मागतो. दुसऱ्यानं कष्ट घेऊन उभा केलेल्या सहकारी संस्थेत कोणी वाटणी मागतो, कोणी सरकारी मालमत्तेची वाटणी मागतो. बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाला आणि उचलणाऱ्या प्रत्येक पावलाला वाटणीचा वास आहे, वाटणीची घुसमट आहे. चोरी केलेल्या मालामध्ये प्रत्येक चोराची वाटणी, गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्तीत वाटणी. भीक मागणीसाठी भिकाऱ्यांनी आपला एरिया वाटून घेतला. कोणाला निराच्या घामाची तर कोणाला वारसा हक्काची, तर कोणाला कष्टाची तर कोणाला बिनकष्टाची आयती वाटणी हवी आहे. खेडेगाव काय आणि शहर काय, झोपडी काय आणि घर काय, चौपी वाडा काय आणि बंगला काय, सगळीकडे वाटणी पाय पसरून आहे. इतकंच काय अहो पशुपक्ष्यातही आणि जंगल प्रदेशात वाटणीच आहे. प्रत्येक पशु आणि पक्ष्यांनी आपली एरिया जंगलामध्ये वाटून घेतलेली आहे. अरे घराघरात वाटणी, भावाभावात वाटणी, दोन कुटुंबात वाटणी, भाऊबंदात वाटणी, बांधावरील झाडात वाटणी, जमीन जुमल्यात वाटणी, फुटक्या भांड्यात वाटणी, सुतळीच्या तोड्यातही वाटणी, वीतभर जागेत आणि हातभर जमिनीतही वाटणीची घुसमट सुरूच आहे. वाटणीसाठी वाद विवाद, संघर्ष, कोर्ट कचेरी, अन्याय, अत्याचार, खून, मारामारी, हाणामारी ही वाटणीच्या घुसमटतेची राक्षसी रूप आहेत. वाटणीमध्ये कोणीतरी कोणाचा तरी खून करतं, कोणी झुरून घुसमटून मरून जातं, पण वाटणीची घुसमट संपत नाही. ती पुढील पिढी चालूच राहते. कधी कधी घराच्या घर उद्ध्वस्त होतात, वंशाचा दिवा संपतो, विझून जातो आणि निष्ठावा होतो घरांचा. वाटणीला विरोध करणाऱ्या, वाटणीसाठी घुसमट सोसणाऱ्या दोघांनाही वाटणीमध्ये समंजसपणे व्हावी, नाहीतर विनाश आहे हे माहीत असूनही वाटणीसाठी प्रत्येक जण घुसमट सोसत राहतो, प्रतिकार करत राहतो, पळत राहतो. मराठी मुलकात काय सगळीकडेच एकही घर असं नाही ज्या घरानं वाटणीचा संघर्ष आणि घुसमट सोसली नाही. कधी पुढून तर कधी मागून प्रत्येक घरानं वाटणीची झळ सोसलीच आहे. आता अलीकडे तरी वाटणी जिवंत माणसापर्यंत येऊन पोचली. आपल्या संसारात मुलांना आई वडील नको आहेत, त्यांची वाटणी ती करू लागले. एक मुलगा आई वडील आपल्याकडे येतो, दुसरा मुलगा पोटकी देतो, तर कधी कधी आई एकाकडे आणि वडील एकाकडे. आई वडिलांची वाटणी, कधी कधी आई वडील वेगळे ठेवून त्यांच्या पोटापाण्याची सोय तुटपुंजी केलेली असते, ती वाटणीच. कधी कधी 6 महिने मुलाकडं आणि 6 महिने दुसऱ्या मुलाकडं, अशी वाटणी. आणि एकाकडं आई आणि दुसऱ्याकडं वडील, पण त्यांनी एकामेकाशी बोलायचं नाही. कुठपर्यंत पोचली वाटणी. आणि उत्तर कार्याचा खर्च, कधीतरी मरून जातात ही म्हातारी माणूस, मग मर्तकीचा खर्च, उत्तर कार्याचा खर्च सुद्धा 2 भावांनी समान वाटून घ्यायचा, तिथेही वाटणी. एवढ्या माणसं थांबली नाहीत. अरे माणसाने देवांची वाटणी केली, संतांची वाटणी केली, धर्मानुसार जातीनुसार या वाटण्या झाल्या.
देवामध्ये आणि संतांमध्ये देवाच्या अंगाऱ्याच्याही वाटण्या केल्या. कोणाच्या देवाला आबीर बुक्का, कोणाच्या देवाला गंध, गुलाल, भंडारा, कुंकू, विभूती हे असं वाटून घेतलं. तर कोणाला अष्टगंध आणि निळ्या रंगाची वाटणी महापुरुषाच्या नावानं कोणी मागून घेतली. प्रत्येक पक्षाचं चिन्ह वेगळं, निशाण वेगळं, पताका वेगळ्या. माणसांची ओळख माणूस म्हणून राहिलीच नाही. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा, पंथाचा हे त्याच्या वाटणीच्या घुसमटीवरून आणि वाटणीच्या देहबोलीवरून, पोशाखावरून कळून येऊ लागलं. महापुरुषाच्या आणि साधू संतांच्या नावानं जोगवा वाटणीच्या रूपानं संधी साधू पुढारी मागू लागलं. त्यांनी वाटणीच्या रूपाला खत पाणीच घातलं. हो, उद्या माणूस अवकाशाची वाटणी करेल, कोणी सांगावं? आकाशगंगा वाटणीमध्ये मागून येईल किंवा अटीतटीचा संघर्ष करून ती मिळवून सुद्धा घेईल. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह आणि उल्का सुद्धा माणसे याचे वाटणी करतील. या वाटणीमध्ये पाहिजे तेवढी किंमत मोजायला माणूस मागं पुढं पाहणार नाही. अखंड मानव जातीमध्ये माणूस ही जात असावी आणि मानवता धर्म असावा असं मानलं तर वाटणीची घुसमट किती सुखकर होईल, वाटणीची वाट किती सोपी होईल आणि घुसमट संपेल कायमची. खरं तर वाटणी शब्दाच्या खोलात कोणी गेलाच नाही. वाटणी हा शब्द कोणी समजावून घेतलाच नाही. अरे वाटणी हा किती चांगला शब्द. या वाटणीमध्ये किती शब्द दडलेले आहेत, किती अर्थ दडलेले आहेत. या वाटणीच्या मुळाशी कोणी जायचा प्रयत्न केला नाही. वाटणी हा भवार्थाने व्यापलेला शब्द आहे. त्याचा अन्वयार्थ समजून घेतलाच पाहिजे. वाटणी या शब्दामध्ये किती शब्द आहेत. पहिला शब्द आहे वाट, दुसरा शब्द आहे वाणी, तिसरा शब्द आहे नीट, चौथा शब्द आहे नीट वाट, चौथा शब्द आहे नीट आणि त्यानंतर शब्द आहे निवा. असे अनेक शब्द. या शब्दातून आपल्याला खूप काही समजावून घेता येतं आणि वाटणीची वाट सुकर करता येते. पहिला शब्द आहे वाट, वाटणी, त्यामधला पहिला शब्द वाट. वाटणीची सुकर व्हावी म्हणून, वाटी चालणाऱ्याला बळ देते म्हणून, योग्य वाटेनं चालत राहिला तर आयुष्याची उभ्या जीवनाची वाट सुकर होते. चुकीच्या वाटेने गेला चालत राहिला तर आयुष्याची वाट लागते. नवी वाट शोधणं सोपं नसतं. हो, वाटणीमध्ये हेच हवं. वाटणीची वाट सुकर व्हावी, पुढील वाट चालण्यासाठी बळ मिळावं. वाटणीसाठी वाटणीच्या हक्कदाराने वाट पाहायला लावू नये. नाहीतर वाटणीच्या वाटेवर वाद विवाद वितंडवाद होतच राहतात. वाटणी मिळवण्यासाठी त्यांच्या उभ्या आयुष्याची वाट लागते. कधी कधी वाटणीच्या वाटेवर विस्तव पुरू नये, नाहीतर भविष्यात पुढच्या पिढीला त्याची जळ सोसावी लागते. पुरलेल्या विस्तवाचा वनवा होतो. पुढील अनेक पिढ्या त्यामध्ये जळून राख होतात, होरपळून जातात आणि वाटणीच्या वाटेवर वाटेकऱ्यांच्या ती फक्त येते राख आणि मोकळेपणाने वाट चालायची सुद्धा शक्ती राहत राही त्यांच्या पावला पावलात. वाटणी या शब्दामध्ये पुढील शब्द येतो वाणी. वाणी म्हणजे बोलणं. वाटणीमध्ये बोलणं कसं असावं. वाटणीमध्ये कमी बोलावं, नेमकं तेच बोलावं, मुद्देसूद बोलावं, स्पष्ट बोलावं, उसळत्या शब्दांना आवर घालावा. आडवं तिडवं बोलू नये, अडकाडीचं बोलू नये, नको ते तर बोलूच नये. वर्मी घाव घालणार, संदर्भहीन, हेकेखोर, हट्टीपणाचं, चढेलपणाचं, गुरमीचं, गर्वाचं, उद्धटपणाचं आणि आई वडिलांचा उद्धार करणार, शिवीगाळक येणार, पान उतारा करणार, काळजाला घर पडणार आणि उपकार केल्याची जाणीव करून देणार, भूतकाळ उकळून काढणार, अश्लील पांचट असं बोलूच नये. अशी वाणी त्याची असूच नये. आपलेपणानं, मनात कपट न ठेवता पवित्र वाणीनं सत्याची कास धरून बोलावं. प्रश्न सुटतोच. वाटणी या शब्दामध्ये दुसरा शब्द आहे, ते तिसरा शब्द आहे नीट. नीट याचा अर्थ सरळ, योग्य, अचूक.
म्हणजे वाटणी ही सरळ व्हावी, वाटणी नीट व्हावी, अचूक व्हावी, योग्य समान व्हावी. वाटणीमध्ये एकाला कमी आणि दुसऱ्याला झुकतं माप असू नये. कोणावरही अन्याय न होता वाटणी नीट व्हावी. वाटणीमध्ये जोडून एक शब्द तयार होतो. तो शब्द म्हणजे नीट वाट. नीट वाट हा ग्रामीण शब्द आहे. याचा अर्थ स्वच्छ असा होतो. धान्यामध्ये केर कचरा असतो, कसपट असतात, जळमट असतात, खड असतात, असं बरंच काही असतं. घरातील स्त्रिया मग हे धान्य सुपामध्ये घेतात. ते धान्य पाकडून त्यातील कचरा कसपट काढून टाकतात, स्वच्छ करतात. त्याच गोष्टीला नीट वाट करणं, निवडणं असंही म्हटलं जातं. वाटणीमध्ये सुद्धा हेच आहे. वाटणीचा हक्क सांगणाऱ्यांनी मनातील पूर्वग्रह, दूषित कसपट, दुष्ट मनांची जळमट, दुष्ट विचारांची जळमट, हट्टीपणाचं खडं, स्वार्थीपणाची रेती, माती, सोडाचं वळवळणारं खेडं डोक्यातून नाही तर मनातूनच काढून टाकायला हवं. मन धुतल्या तांदळासारखं स्वच्छ हवं, तरच वाटणीचं निपोक धान्य पदरी पडेल. नाहीतर वाटणी रूपी धान्य निरुपयोगी होऊन जाईल, किडून जाईल, कुजून जाईल, कुचकामी होईल. तुलाही नाही आणि त्यालाही नाही, असंच होईल. वाटणी या शब्दामध्ये दुसरा शब्द आहे टवा. टवा या ग्रामीण शब्दाचा अर्थ आहे टवणे, बियाणे पेरणे, पेरा करणे, लावणे, पुरणे, मातीआड बियाणं करणे, झाकणे. मातीमध्ये दोडका, कारलं, पडवळ, भोपळा यांच्या बिया टवल्या जातात. त्या टवतात. यातूनच चांगली सत्वाची भाजी मिळते. माझी आई शेजारच्या काकूला म्हणायची, बाईसाहेब हे बघा, ह्या दोडक्याच्या आणि दुधी भोपळ्याच्या 4 बिया न्या, परड्यात चांगली जागा बघून टवा. होय, अहो तेवढंच घरापुरतं कालवून भागल, घरचं ऐकत नाही. आता वाटणीमध्ये सुद्धा हेच अभिप्रेत आहे. पुढील पिढीसाठी चांगल्या आचार विचाराची बीजे टवायला हवीत. त्यामुळे चांगली फळं, चांगली रोपं येऊन त्याला फळेही चांगली लागतील. त्यासाठी मनाची धारणा आणि सात्विक भावना असायला हवी. तरच जे पेराल तेच उगवतं असं म्हणतात. विस्तव पुरला तर अंकुर नाही आणि फळ येणार नाही. पदरात फक्त राख येईल. आपली आणि आपल्या पुढील पिढीची राख रांगोळी होणार नाही याची जाणीव वाटणी करणाऱ्याने, मागून घेणाऱ्याने, देणाऱ्याने घेणाऱ्याने करायलाच हवी. म्हणून काय पेरावं, कोणतं बी टवावं हे विचारांती खावं. वाटणी सुंदर बहुअर्थी शब्दामध्ये आणखी एक अत्यंत प्रभावी आणि अंतर्मुख करणारा शब्द आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा सुंदर, अत्यंत मार्मिकपणे वापर केला आहे. तो शब्द म्हणजे निवा. निवा याचा अर्थ निवणे, शांत होणे, थंड होणे. गरम पदार्थ खाण्यासाठी योग्य व्हायचा असेल तर तो थंड व्हावा लागतो. अति गरम भात असेल, भाकरी असेल, दूध असेल इत्यादी पदार्थ खाऊ शकत नाही माणूस. ते पदार्थ तोंडाला भाजून इजा होण्याची शक्यता असते. त्यासाठी थोडा गरम व तापलेपणा कमी होऊ द्यावा. त्याची चव चांगली लागते. खाणाराही सुखावतो, तृप्त होतो. तेच लोखंड असेल, सोनं असेल, तांबे असेल, हे सर्व गरम केल्यानंतर त्यांना हवा तसा आकार देता येतो आणि थंड झाल्यावर सुंदर सौंदर्य त्यातून दिसून येतं. खुलून दिसणारा दागिना, खुलून दिसणाऱ्या वस्तू तयार होतात. त्यासाठी संयम ठेवायला हवा. 2 पावलं मागं यायला हवं. नमतं घ्यायला हवं. नाही म्हणायला शिकायला हवं. वाटणीमध्ये नकोही म्हणायला हवं. धाडस करायला हवं. काही वेळ थांबावं. काही पदार्थ अतितापुनी चालत नाहीत. मग ते उतू जातात, टाकून द्यावी लागतात, करपून जातात. दूध तापवावं पण उतू जाऊ देऊ नये. भांडं रिकामं होतं.
वाटणीमध्ये सुद्धा नेमकेपणा हेच आहे, तापू नये, मातू नये, उतू जाऊ नये, उचलू नये, उखळू नये, थोडं थांबावं, वेळ जाऊ द्यावी, डोकं सटकल्यासारखं असं आपला आणि वाटणी धारकाचा राग अनावर होऊन देऊ नये, डोकं तापून देऊ नये, तापल्या दुधासारखं हळूहळू थंड व्हावं. या वाटणीच्या दुधावर हक्काची दाट शाई येते. मग समोरच्याला समजून घ्यायचं असेल तर निवावं लागतं. पुढील आयुष्यात जिभेवर गोडी राखण्यासाठी निवणंच चांगलं. गरम तापल्या वस्तूपासून 2 पावलं मागं का सरतो आपण? तर त्या गरम वस्तूची धग सोसवत नाही म्हणूनच ना. तर वाटणीच्या धगीपासून 2 पावलं मागं सरा, त्यालाच पुढील 10 पावलं तुम्हाला चालता येईल. मग आणि बळ येईल पायात. वाटणीतील आजचा तोटा भविष्यात दुप्पट फायदा असतो. काळ जाऊ द्यावा लागतो. वाटणीवरती काळ हेच औषध आहे. लाख मोलाचा फायदा होतो हे माणसाला निवल्याशिवाय कळत नाही. कोर्टाच्या आवारात ही वाटणीची घुसमटची घटना, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. वाटणीची घुसमट सुटावी असं मनापासून वाटतं मला. माझं घर या वाटणीपासून नाही सुटलं असं मलापासून वाटतं मला. दादा तात्या यांच्या वाटण्या झाल्या. पुढे त्यांच्यानंतर आमच्या पिढीतील 2 वाटण्याच्या 6 वाटण्या झाल्या. किरकोळ गोष्ट सोडली तर वाद वितंड, टाकून बोलणं असं काही घडलंच नाही. आमच्या आजीची शिकवणच तशी होते. आमच्या आजीने एक कानमंत्र दिला होता, तुम्ही काळजाच्या कप्पात जपून ठेवलाय, त्याची पेरणी केली आहे मी. माझी आजी म्हणायची, माणसानं कोणाकडून काही फुकट मागू नये आणि त्यानं दिलं तरी बी घेऊ नये. मनानं ठरवावं, मनात ठरवावं, मी कष्ट करून घाम गाळून मिळवीन आणि मिळवलेलं माझ्याकडं कोण हिसकावून घेणार नाही असं मिळवीन. माणसानं कष्ट करून असं मिळवावं जे कुणालाही हिरावून घेता येणार नाही. आणि समजा घेतलंच तर त्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. यामध्ये तुमच्याकडे वाटणी मागायला मग येणारच कोण? कोणीच येणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियत चांगली असावी. माणसानं दिलेलं पुरता पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरता सरत नाही. मग तुम्ही मला सांगा, असं केलं तर वाटणीची घुसमट थांबेल ना? कराल ना असं? धन्यवाद.